मातीचा पण सिंहाचा वाटा आहे हे ह्या सरकारने विसरता कामा नये। तुम्ही पाठीमागे 2014ला आम्हाला वचन दिलं होतं ते कमीत कमी आपण 2024ला तरी पूर्ण करावं ही देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे। यापुढे आम्हाला जाऊन एक सांगायचं आहे की बाबा यानंतर तुम्ही ज्या काही गोष्टी कराल किंवा 25 आमदाराचा जो आदिवासी आमदारांचा जो तुमच्यावरती प्रेशर होता तो पण प्रेशर घ्यायचं आता काही कारण नाही आहे। तुम्हाला जनतेनं भरभरून यश दिलेलं आहे। जवळजवळ 220च्या आसपास आपल्याला जागा आहेत। त्यामुळे या समाजावर जवळजवळ 70 वर्षे जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आपण सहकार्य करावं आणि ज्या मागास पिछडलेल्या जमाती आहेत त्या जमातीला आपण यातून बाहेर काढावं ही नम्रतेची विनंती करतो। आणि आपल्या येणाऱ्या सरकारमध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांना एक नम्रतेची विनंती करतो